एपीएमसी मार्केटमधून आताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मसाला मार्केटजवळ असलेल्या मध्यवर्ती सुविधा इमारत क्रमांक 2च्या बाजूला जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याची मागणी बाजार घटकांकडून केली जात आहे। धान्य आणि मसाला मार्केटमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने सदरील टाकी 24 वर्षांपूर्वी 2 कोटी रुपये खर्च करून बांधली होती, परंतु सदर पाण्याच्या टाकीचा वापर आतापर्यंत झालेला नाही। त्यामुळे या टाकीचे बांधकाम उघडले गेले असून ती खिळखिळी झाली आहे व कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। टाकी कोसळली तर मसाला मार्केटचा मुख्य रस्ता तसेच टाकीखाली व जवळील मर्चंट चेंबरमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचा विनाकारण जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बाजार समिती प्रशासनाने टाकी बांधण्यापूर्वी बांधकामाची परवानगी न घेता टाकी उभी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसेच पाण्याची टाकी बांधण्यात आलेली ही जागा बाजार समितीच्या मालकीची नसून सिडकोच्या मालकीची आहे। त्यामुळे महापालिका व सिडको प्रशासनाने सदर पाण्याची टाकी तोडून जागा मोकळी करावी अशी मागणी परिसरातून होत आहे। इसको हटाना चाहिए, हाँ, निकाल देना चाहिए। क्या अभी रिसेंटली ऐसा भी यूज नहीं है उसका, हाँ, कुछ ऐसे ही बंद पड़ा है 5-8 साल से। हाँ, ज्यादा ही रहेगा, हम लोग तो 5 साल हुआ है। और ये क्या स्लैब वगैरह गिरते रहता है? हाँ, गिरता है प्लास्टर उसका, है ही नहीं। हम लोग आए तब से वो पानी है ही नहीं उसमें, वो बंद ही है। तो आपको नहीं लगता है कि अगर गिरा तो बड़ा हादसा हो सकता है? वो तो हो सकता है, हाँ? हो सकता है क्योंकि मेन रोड है वो साइड। ब्यूरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज।